गावाबाहेरच्या टेकडीवरून येणारी एक पायवाट, रुंद नाही, मंद दिवा नाही. रात्री तर त्या रस्त्यावर गावकरी पायसुद्धा ठेवत नसत, कारण अनेक वर्षांपासून एक अफवा पसरली होती. पांढऱ्या लुगड्यातली बाई रात्री वाट दाखवते, जिला पाहताच माणूस वाचतो किंवा कायमचा गायब होतो. आरवला या गोष्टी कधी खऱ्या वाटत नव्हत्या. तो 17 वर्षांचा मुलगा, विज्ञानात मन, लॉजिकल विचार. भूतांच्या गोष्टी म्हणजे लोकांना घाबरवायचा खेळ असं त्याचं मत. रात्रीची ती घटना. एक दिवस गावात लग्न होतं. उत्सव, नाच, ढोल. आरव आपल्या मित्रांसोबत खूप उशीरपर्यंत थांबला. परत येईपर्यंत रात्र उतरली होती. वारा वेगाने सुटला होता. मोबाईलला नेटवर्क नव्हतं. टॉर्च जवळजवळ बंद होतं. आरवने टेकडीची जुनी पायवाट धरली. पहाटेप्रमाणे शांतता होती. अचानक त्याला मंदसा लालटेनचा प्रकाश दूरवर दिसला. तो दचकला. आता कोण असेल इथे या वेळेला? प्रकाश हळूहळू त्याच्या दिशेने येत होता. जसा जवळ आला, आरवचं हृदय धडधडायला लागलं. एक बाई, पांढरं लुगडं, अतिशय हळू चालणारी आणि चेहरा पूर्ण सावलीत. आरव मागे हटला. बाईने काही बोललं नाही. फक्त लालटेनने रस्त्याच्या एका कडेवर इशारा केला. जणू तिकडे जाऊ नको असं सांगत होती. आरव गोंधळला. तो 2 सेकंद थांबला, पण भीतीने मागे वळून पळतच गावात पोहोचला. पुढच्या दिवशीचं भयानक सत्य. सकाळी गावात खळबळ उडाली. जेथे बाईने इशारा केला होता ना, त्या ठिकाणी रात्रीचं जोरदार वादळ झालं होतं आणि संपूर्ण कडा कोसळली होती. जर आरव त्या मार्गाने गेला असता, तो खाली कोसळून संपलाच असता. लोक कान गोष्टीत म्हणत होते. पांढऱ्या लुगड्यातली बाई पुन्हा दिसली बहुतेक, नाहीतर हा मुलगा वाचलाच नसता. आरवच्या अंगावर काटा आला. त्या संध्याकाळी आरव खिडकीतून बाहेर पाहत बसला होता. मनात 1000 प्रश्न. ती कोण होती? भूत की कुणीतरी जिवंत? अचानक पुन्हा एकदा लालटेनचा पिवळा प्रकाश. त्याच्या अंगावर शहारे आले. पुन्हा आली. आरव घराबाहेर धावत गेला. हवा गुरगुरत होती. पायवाटेकडे पाहतो तर तीच आकृती, तेच लुगडं, तेच हळू चालणं. हा वेळा मात्र आरव पळाला नाही. तो थेट तिच्यासमोर गेला. तू कोण आहेस? सांग, तू काल मला का वाचवलंस? बाईने हळूहळू चेहरा वर केला आणि ते पाहताच आरवच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. तो चेहरा त्याच्या स्वतःच्या आईचा होता. आरवचे डोळे मोठे झाले. आई, तू इथे? कसं शक्य आहे? बाईने काहीच उत्तर दिलं नाही. फक्त एका हळू आवाजात, परत फिर, घरात जा. आरव परतच घरात शिरला. दार उघडून आत आला आणि त्याच्या डोळ्यात धक्का. सत्य जे घरात थांबलेलं होतं. आई स्वयंपाक करत होती, जिवंत, नेहमीप्रमाणे, कुठेही गेलीच नव्हती. आरवने अडखळत विचारलं, आई, तू बाहेर नाहीस? मग मी कोणाला पाहिलं? आईने शांतपणे त्याच्याकडे पाहिलं. क्षणभर एक विचित्र शांतता पसरली आणि ती म्हणाली, मी बाहेर नाही गेले रे, पण तुला वाचवायची माझी इच्छा आहे ना. कधी ती इच्छा स्वतःची एक सावली बनवते. आरवचा फोन वाजू लागला. गावाचा व्हॉट्सॲप मेसेज. सावधान, गावात वाघ दिसला आहे. ती पायवाट सध्या अतिशय धोकादायक आहे. आरव थिजला.
तो ज्या रस्त्यावर उभा होता त्याच रस्त्यावर वाघ फिरत होता आणि त्याने पाहिलेली आईची आकृती ती वाघापासून त्याला दूर नेत होती. मनात एकच धक्का. ती बाई भूत नव्हती, पण जीवनाच्या धोक्यात आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या रूपात दिसणारी संरक्षणाची सावली होती. खिडकीतून पाहिलं. पायवाट अंधारात गायब झाली होती. लालटेनचा प्रकाश देखील. जणू ती सावली आपलं काम करून शांतपणे निघून गेली. काही भूते घाबरवायला येत नाहीत, काही सावल्या वाचवायला येतात. फक्त त्या आपल्या सर्वात प्रिय व्यक्तीच्या रूपात दिसतात. तर मंडळी, कशी वाटली आजची कथा कमेंट करून नक्कीच कळवा बरं का. आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकनला देखील क्लिक करा व व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.